शनिवार वाड्यात घडलेली ही घटना आजही इतिहासात नोंदलेली आहे. इसवी सन 1773 मध्ये तरुण पेशवा नारायणराव यांची याच वाड्यात हत्या झाली. या घटनेनंतर अनेक वर्षापासून एक रहस्यमय आख्यायिका सांगितली जाते. अनेकांचा दावा आहे की मध्यरात्री शनिवार वाड्यात एक आर्त आवाज ऐकू येतो. काका, मला वाचवा. हा आवाज खरोखर ऐकू येतो की ही फक्त अनेक वर्षापासून सांगितली जाणारी दंतकथा आहे? आजही या प्रश्नाचं उत्तर कुणाकडे नाही. या रठ 3 पेशवा नारायणराव यांची याच वाड्यात हत्या झाली. या घटनेनंतर एक रहस्यमय आख्यायिका प्रसिद्ध झाली. मध्यरात्री वाड्यात एक आर्त आवाज ऐकू येतो. काका, मला वाचवा. हा आवाज खरोखर ऐकू येतो की ही फक्त दंतकथा आहे? शनिवार वाडा कायमचा बदलला. रात्र पडताच रिकाम्या दालनात विचित्र आवाज घुमू लागले. रखवालदार म्हणायचे, अंधारात पांढऱ्या कपड्यातील एक सावली फिरते. आणि अचानक एक आर्त आवाज ऐकू यायचा, काका, मला वाचवा. आजही अनेक जण म्हणतात, हा आवाज अमावस्येच्या रात्री ऐकू येतच मर्यादित आहे. तर थांबा. अनेक पर्यटक आणि काही सुरक्षा रक्षकांनी दावा केला आहे की रात्री वाड्यात अचानक थंड वाऱ्याची झुळूक, पावलांचे आवाज आणि कुणीतरी मागे उभं असल्याची जाणीव होते. काहींनी हे अनुभवले असल्याचं सांगितलं, तर काहींना तो फक्त योगायोग वाटतो. मग खरं काय आहे? अनेक लोक सांगतात, अमावस्येच्या रात्री शनिवार वाड्याजवळ विचित्र आवाज, पावलांचे भास आणि एका लहान मुलाची सावली दिसल्यासारखी जाणवते. हे खरं आहे की फक्त आख्यायिका? याचा निर्णय तुम्हीच घ्या. आमच्या काळोख कथामध्ये आम्ही महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासाशी जोडलेल्या रहस्यमय घटना, आख्यायिका आणि लोककथा तुमच्यापर्यंत घेऊन येतो. आता सांगा, मध्यरात्री शनिवार वाड्यात जाण्याची हिंमत तुम्ही कराल का? कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच अजून 15+ रहस्यमय सत्यकथा पाहण्यासाठी काळोख कथाला आत्ताच सबस्क्राईब करा. कारण पुढचं रहस्य कदाचित याहूनही भयानक असेल. नारायणराव पेशव्यांच्या हत्येनंतर शनिवार वाडा कायमचा बदलला. रात्र पडताच रिकाम्या दालनात विचित्र आवाज घुमू लागले. रखवालदार म्हणायचे, अंधारात पांढऱ्या कपड्यातील एक सावली फिरते. आणि अचानक एक आर्त आवाज ऐकू यायचा, काका, मला वाचवा. आजही अनेक जण म्हणतात, हा आवाज अमावस्येच्या रात्री ऐकू येतो. पुढच्या भागात त्या आवाजामागचं खरं. पण त्या रात्री त्यांचा आवाज ऐकूनही कोणीच त्यांना वाचवायला आलं नाही. आजही अनेक लोक सांगतात, अमावस्येच्या रात्री शनिवार वाड्याजवळ विचित्र आवाज, पावलांचे भास आणि एका लहान मुलाची सावली दिसल्यासारखी जाणवते. हे खरं आहे की फक्त आख्यायिका? याचा निर्णय तुम्हीच घ्या. आमच्या काळोख कथामध्ये आम्ही महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासाशी जोडलेल्या रहस्यमय घटना, आख्यायिका आणि लोककथा तुमच्यापर्यंत घेऊन येतो. आता सांगा, मध्यरात्री शनिवार वाड्यात जाण्याची हिंमत तुम्ही कराल का? कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच अजून 15+ रहस्यमय सत्यकथा पाहण्यासाठी काळोख कथाला आत्ताच सबस्क्राईब करा. कारण पुढचं रहस्य कदाचित याहूनही भयानक असेल.